केलं 2 ओव्हरचा सामना. आयोजकांशी भेटा, आयोजकांशी भेटा. आम्ही आयोजक सांगतील तेव्हा आम्ही सांगतो. इकडे बोलू नका, बोट करू नका. इकडे येऊन भेटा, इकडे येऊन भेटा, आयोजकांशी भेटा. प्रवीण भोईर आयोजकांशी भेटा. आम्ही फक्त सांगण्याचे हे आहो. चला पंच, सामना 3 ओव्हरचा. चला आजच्या दिवसातील पहिला क्वार्टर फायनलचा सामना लव भोईर विपक्ष भोईर परिवार. 57 भोईर पहिलं सलामीचा गोल शतक हाताळण्यासाठी पहिला चेंडू मात्र लेग बायची जोरदार अपील, पण पंचाने आपल्याला फेटाळून टाकली. बायच्या स्वरूपात आली 1 धावसंख्या. 1 या धावसंख्या संघाचं खातं उघडलं पुढे एकदा, आणि मात्र पाठचा दरवाजा उघडा ठेवला आणि पुढच्या दरवाजातून चोरी झाली. 1+1 अशा 2 धावसंख्या बाईच्या स्वरूपात मिळत आहेत भोईर संघाला. लव भोईर संघाला 2 धावसंख्या मिळतात. पहिला चेंडू बाईच्या स्वरूपात आल्या 2 धावसंख्या. 2 धावसंख्येने संघाचं खातं उघडलंय. संकेत भोईरनं बाईच्या स्वरूपात 2 या धावसंख्येनं 3 शतकांचा सामना असणार आहे, याची नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू संकेत भोईर याचे मात्र एसटी वाकवली. ती सत्यवान भोईरनी पहिला द्रा बसतोय तो 2 या धावसंख्येवर. डीजे धन्यवाद. डीजे वडनावच्या स्वरूपात आलेला नवीन फलंदाज सुजित भोईर. सुजित भोईर का या सुजित भोईरनं पहिल्या सामन्यात सुजित भोईर यानं पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकवला होता. चला डीजे आयडी पैसे घेऊन या. वन डाऊनच्या स्वरूपात आलेला नवीन फलंदाज सुजित भोईर का ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 18 धावसंख्येची गरज असताना 18 धावसंख्या कुठून काढल्या होत्या गौरी लायन्सवर. गौरी लायन्सचा गोलंदाज होता गणेश गोवारी. तोच मात्र सुजित गोवारी यांना 18 धावसंख्या कुठून काढल्या होत्या. तोच आलाय मॅन ऑफ द मॅचचा हिरो सुजित भोईर. 2 चेंडूंचा खेळ संपला. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 1-2. चला टाइमपास. 3 ओव्हरचा सामना झाला. आता कालोख परला तरी 3 ओव्हरचा सामना. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते. सुचितच्या बॅट मधून आला एक कणकणीत चौकार. आल्या चौकारच्या सायनं खातं उघडते सुचित भोईर. या चौकारच्या सायनं संघ पोहोचलाय तो 6 च्या. डीजे धन्यवाद. डीजे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 6. 1-6. चौथा चेंडू समोर फलंदाज सुजित उडावला स्ट्रेट ड्राइव्हच्या दिशेने. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार लागवते मात्र सुजित भोईर. डीजे धन्यवाद. डीजे आता मात्र भोईर लव भोईरांचा पिल्लू मात्र सुजित भोईर बॅक टू बॅक 2 चौकार लगावतोय. सुंदर चौफेर फटकेबाजी चालू आहे मैदानात. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 1-10. 5वा चेंडू सत्यवान भोईर याचा समोर फलंदाज सुजित पुन्हा एकदा लेगच्या दिशेने जाईल. 1 बाउंड चौकार हायट्रिक लगावते मात्र सुजित भोईर आपल्या फलंदाजी मधून. संघ पोहोचतो 14 च्या घरात. डीजे चला सन्मान्य अतिथी मुकेशजी रमेश भोईर यांनी आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचंय. जेल उडाला जेल खाली स्वतः 40% असणारा गोविंद हरेश भोईर धावत होता. 2 धावसंख्या बलुगडल्या. तिसरीसाठी कॉल
आणि 3 धावसंख्या मात्र पळून काढल्या. 3 धावसंख्याने संघ पोहोचतो 17च्या घरात. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघ पोहोचतो 1-17च्या घरात. लव भुईर निश्चितच आता झाले सन्माननीय अतिथी मुकेश भुईर यांच्याकडून दत्ता भुईर या टीम साठी शुभेच्छा आल्या. त्यांच्याकडून मुकेश भैरवांकडून मात्र दत्ता भुईर या टीम साठी शुभेच्छा आल्यात. चला हे फरदीन काजी गोला नका हो. अजून एक सामना 3चा ठोला घ्यायचा आहे. बंगारपाटचे मात्र ग्रामस्थ सर्व परिवार इथून मात्र प्रस्थान होताना दिसत आहेत. योगेश पाटील मात्र या शृंखलेमधून मात्र प्रस्थान होताना दिसतात. शो मॅच मध्ये एका चेंडू साठी मात्र हरले होते. सामना गमावला होता. 1 चेंडू 4 धावसंख्येची गरज असताना संदेश भगत मात्र ऑन द फायर झाला होता आणि षटकार लागला होता आणि आयोजक टीम कडून मात्र सामना जिंकला होता. चला शेखर भुईर, सत्यवान भुईर कोल्हापूरहून आला तेव्हा टाइमपास केलाच नाही. चला शेखर भुईर टाइमपास करू नका. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 17. 1-17. तर नवीन गोलंदाज येतोय रोहित भुईर. का ज्याच्या अँगलनी जर गोलंदाजी झाली रोहित भुईरच्या तर निश्चितच फलंदाजांना तो थांबवू शकतोय. का ज्याचा रणअप आणि ज्याचे भेदक अशी गोलंदाजी जर झाली तर निश्चितच फलंदाजांना थांबवू शकतो रोहित भुईर. चला आयोजकांची विनंती आहे सामना आजच्या आजच 1 वरचा 1 बळचा झाला तरी सामना आजच्या आजच होणार. ही मात्र आयोजकांचा मुख्य आयोजक देवचंद्र दादा भुईर यांची वाणे पण ऐकलीत. पुन्हा एकदा स्ट्रेक लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते. 1 धावसंख्या पळून काढली. दुसरीसाठी कॉल पंबलिंग क्षेत्ररक्षण तिथं असलेला बॅकअप लागणारा फरदीन काजी. पुन्हा एकदा 3 धावसंख्या 2 धावसंख्या 3 धावसंख्या पळून काढल्या. 3 धावसंख्या संघ पोहोचतो 20च्या घरात. 1.1च्या सरासरी 20 धावसंख्या जमा केल्या त्या लव भुईर संघानं. लव भुईर संघाचा मायकल जॅक्सन हौशीराम जडुगणू भुईर याचं आगमन झालाय. लव भुईरांचा मायकल जॅक्सन म्हणून ज्याला ओळखला जातोय. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते. तिथं असणारा मात्र 2 धावसंख्या पळून काढल्या. तिसरीसाठी कॉल रनआउटचा चान्स. मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसऱ्यांदा मात्र 3 धावसंख्या त्या 3 धावसंख्या संघ पोहोचतोय 23च्या घरात. 1 षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 23च्या घरात संघ पोहोचतोय. समीर वारंवार सांगू नका सामन्यानंतर मात्र तुमचा 1 ओव्हरचा 1 चेंडूचा होईल हो. आता चेंडू ज्याच्याकडे आला होता बाला तो मात्र लव भुईरांचा भाचा फंबलिंग झाला. भाच्याकडे चेंडू आला. मामांचा आवाज झाला आणि भाचा फंबलिंग झाला. 3 धावसंख्या दिल्या भाच्यानं. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने चेंडू करण कौशिकचे ओनर मात्र करण झेल जमिनीला दान करतात. 1 धावसंख्या मिळते. 1 धावसंख्या संघाची वाढती धावसंख्या झाली ती 24. 1 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती 24. रोहित भुईर गोलंदाज रोहित भुईर ज्या शैलीसाठी ओळखला जातोय ती शैली मात्र करताना दिसत नाही रोहित भुईर. रिवर्स अटॅम्प बघा धोनी जयवंत भुईर धोनी सुंदर क्षेत्ररक्षण झालं. यष्टीरक्षक मोठी गावते प्रथम शेट व्यक्ती जयवंत दादा भुईर यांच्याकडून. का या व्यक्तीनं पाहिलं मात्र मोटोजी संघासाठी टी शर्ट ट्रॅक आणि शूज कोणी उत्कृष्ट केले असेल तर हा ही व्यक्ती जयवंत दादा भुईर. फुलटा चेंडू पुन्हा एकदा बायच्या सुरुवात जोरदार अपील झाली होती पण 1 धावसंख्या मात्र पळून काढली. बायच्या सुरुवात 1 धावसंख्येने संघाची वाढती धावसंख्या झाली ती 5 षटकामध्ये 25च्या घरात. शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातील. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे भुईर दत्ता भुईर आणि भगत परिवार नाणेफेकीसाठी यायचं आहे. याच्या नंतरची तुमची सबब ऐकली जाणार नाही. कालोख झालाय. रात्र झाली. सामना आजच्या आजच खेळवला जाईल. प्रवीण भुईर
सामना एक चेंडूचा झाला तरी आजच्या आजच होईल हो. ही मात्र नम्र विनंती भोईर भगत परिवारा सुद्धा आणि लव भोईरांना सुद्धा. अवांतर चेंडू धावसंख्या 26. ओहो आणि मात्र बाईच्या स्वरूपात आलाय चौकार. निर्धाव चेंडू होता तिथं मात्र चौकार आला. या चौकारच्या साहाय्याने संघ पोहोचतो 29च्या घरात 31च्या घरात. धन्यवाद डीजे. भगत परिवार आपला कर्णधार पाठवत आहे. सुशिक्षित भगत परिवार इथं मागे राहू नका. इथं नाही तर असुशिक्षित होशीव. चला संतोष भगत या. अर्धा तास आराम केला या लवकर या. चला फरदीन काजी टाइमपास करू नका. एकतीस. आबा लव भोईरांचे मात्र मिसमॅच लव भोईर. अरेंज मॅरेज लव भोईर. प्रभाकर रोहिदास अंबू भोईरांचं आगमन झालंय. आपल्या भाऊबंधांसाठी चेअर करण्यासाठी आलाय प्रभाकर रोहिदास भोईर. अरेंज मॅरेज प्रभाकर भोईर. शेवटचं शतक हाताळण्यासाठी भगवान भोईर. 2021 पाणी कमिटीचे पंच मात्र भगवान भोईर. त्यांच्या हातामध्ये चेंडू दिलाय फरदीन काजी. शेखर भोईर स्वतः यष्टी रक्षक मात्र पहिल्या चेंडूवर लेगच्या दिशेनं सुचितच्या बॅट मधून आलाय षटकार. धन्यवाद डीजे. चला मी विनंती करतोय रवींद्र प्रभाकर पाटील यांना भंगारवाडावरून नाणेफेकीसाठी याच्या आजच्या दिवसातील दुसरा क्वार्टर फायनलचा सामना. संतोष भगत नंतर गोष्टी सांगा या. सकाळपासून सुशिक्षित परिवार म्हणून नाव दिलं तुम्हाला का तो घालवाचा आहे. या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा बघूया शेखर भोईर मिल्खा सिंग आणि रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय सुजित भोईर. धन्यवाद डीजे. नाणेफेकी होतोय मात्र रवींद्र प्रभाकर पाटील भंगारपाडा उरण यांच्या पवित्र शुभासे नाणेफेकी होतोय. निनाद तुषार भोईरची टीम आणि संतोष भगत यांची टीम नाणेफेकी जातोय. ती मात्र सतीश भोईर यांच्या बाजूने नाणेफेकी जातोय. नाणेफेकी जिंकला. चला दत्ता भोईर टीम निर्णय कालवाचा आहे. चला बघा. चला कर्णधार भला भक्कम आहे तरी त्याचे पाठीमागे बॉडीगार्ड आलाय सतीश भोईर. सलमान खानचा बॉडीगार्ड असतोय तो बघा सतीश भोईर. शेरा यो मात्र भोईरांचा शेरा सतीश भोईर. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. चौकारच्या साहाय्याने संघाची वाढती धावसंख्या झाली ती 41. सुस्थितीत जाताना दिसतोय मात्र लव भोईर. आता खराब गोलंदाजी झाली ती भगवान भोईर यांची. आतापर्यंत 3 चेंडू फेकले. 3 चेंडूंमध्ये पहिल्या चेंडूवर षटकार आला. त्याच्यानंतर रनच्या स्वरूपात सफलता प्राप्त झाली आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार उडवला. बीड विकेटच्या डोक्यावरून आरपार सीमापार ब्रँडेड सनी लिओनी षटकार. धन्यवाद डीजे.
खराब गोलंदाजी बनावी लागेल भगवान भोईरची. आतामध्ये 4 चेंडूमध्ये तब्बल 14 धावसंख्या दिल्या. तूर 2 चेंडूचा खेळ शिल्लक. धावसंख्या झाली ती 47. पुन्हा एकदा डीपच्या दिशेने सत्यवान भोईर मात्र झेल मात्र गॅदर करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण झालं आणि दुसरा आदरा बसतोय लव भोईर संघाला. तिसरा धन्यवाद टीचर. चला रोशन भोईर तुम्ही फक्त सामन्याचा कतीवरचा ठरवाला हो का काय? लव भोईरांचा मुकादम हो का काय? चला बारकी बारकी पोरा पुरं पाठवतात. चला मायकल जॅक्सन हौशीराम भोईर. चला मायकल जॅक्सन सीमारेषेच्या बाहेर व्हा. मायकल जॅक्सन 10 धावांची पेनल्टी भेटल. नवीन फलंदाज जाते दक्ष भोईर. पुन्हा एकदा एक सलमान काय 40% दिसणारा गोविंद आर्यश भोईर. पमलिंग क्षेत्ररक्षण झालं. एकचा मात्र दुहेरीमध्ये कन्वर्ट झालं. तिहेरीमध्ये होईल का पाहूया. आणि 3 धावसंख्या पळून काढल्यात. चौथी होईल का बघूया. आणि 4 धावसंख्या पळून काढण्यावेळी मात्र चौथ्या धावसंख्येला रनरच्या स्वरूपात बाद होते मात्र दक्ष भोईर. आता रोशन भोईर मैदानामध्ये उतरेल. रोशन भोईर धन्यवाद टीजे. 50 धावसंख्या झाल्यात आणि 51 धावसंख्येचं लक्ष आहे मात्र भोईर संघासमोर. निश्चितच दत्ता भोईर टीम साठी पुन्हा एकदा आलेल्या शुभेच्छा. विनायक जनार्दन मडवी यांच्याकडून सुद्धा दत्ता भोईर टीम साठी शुभेच्छा आल्यात. त्यानंतर प्रवीण गासे यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्यात. नितेश गजानन भोईर रामचंद्र गजानन भोईर यांच्याकडून सुद्धा 2 बंधन मधून दत्ता भोईर टीम साठी शुभेच्छा आल्यात. निश्चितच त्यांचा मात्र आलाय दत्ता भोईर टीमचा आज निर्णय आलाय गोलंदाजी. पन्नास 18 चेंडूमध्ये 50 धावसंख्या उभारल्यात लव भोईर आणि 51 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय ते मात्र शेखर भोईर टीम समोर. चला शेखर भोईर चला टाइमपास करू नका का. ज्या आजच्या दिवसात पहिला सामना झाला होता शेखर भोईर विपक्ष दीपक भोईर. सलामीला आलेला शेखर भोईर याने मात्र तब्बल 5 चेंडूंमध्ये 5 चौकार लगावण्याचा विक्रम केला होता या मैदानावर. तोच मात्र सलामीवर शेखर भोईर आणि सत्यवान भोईर. सत्यवान भोईर आणि शेखर भोईर मात्र सलामीला आले. सत्यवान भोईर आणि फरदीन काजी भोईरांचा फरदीन काजी शेखर भोईर. एक उत्कृष्ट दर्जाचं व्यक्तिमत्व मोठुजी गावामध्ये कमी वयात मात्र नावा रूपाला आलेलं व्यक्तिमत्व शेखर भोईर. गोर गरीब जनतेला सरळ हाताने मदत करणारे व्यक्तिमत्व शेखर भोईर. दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस म्हणून ओळखलं जाणारा शेखर भोईर आज मात्र सलामीसाठी मैदानामध्ये उतरलाय. अठरा चेंडूंमध्ये 51 धावसंख्येची गरज असणार आहे शेखर भोईर या टीम साठी. चला लव भोईर क्षेत्ररक्षण सजवलंय. फरदीन काजी चला या 18 चेंडूंमध्ये 51 धावसंख्येची गरज असताना सलामीला आलेले दोन्ही फलंदाज शेखर भोईर आणि सत्यवान भोईर. आता जो नाणेफेकी झाला दत्ता भोईर विपक्ष भगत परिवार या टीम मध्ये दत्ता भोईर संघाने नाणेफेकी जिंकलं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पंकज भोईर आपल्या निर्णयाविरुद्ध गेले. दत्ता भोईर टीम आपला निर्णय होता का तुषार भोईर आपला एक संघातील मात्र व्यक्तिमत्व होता त्यांना तुम्ही सांगितलं की फलंदाजी घ्या पण आपल्या विपरीत गेले आहेत मात्र तुषार भोईर गोलंदाजी स्वीकारली. एक मात्र पंकज भोईर या निर्णयावर निश्चितच नाराज आहेत. तुषार भोईर आपल्यावर पहिला चेंडू
फुलटॉस चेंडू आणि नो चेंडू मात्र नो चेंडू. बिमरचा चेंडू नो चेंडू. नो चेंडूचा इशारा आल्या आल्या शेखर भोईर स्वतः मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये गेलेत. पोलिओ साले मिक्स हवं म्हणून काही समजत नाही. दुसऱ्या चेंडू मात्र शेखर भोईरच्या बॅट मधून आले एक धावसंख्या परत काढली. दुसऱ्यासाठी कॉल मात्र स्वतः सत्यवान भोईर मात्र कॉल नाकारतायत. एका चेंडूच्या समाप्तीनंतर दोन धावसंख्येवर खेळतात मात्र शेखर भोईरची टीम. स्वतः संघनायक शेखर भोईर स्वतः संघाचा करता धरता. 51 आता मात्र उर्वरित 17 चेंडू 51 धावसंख्येची गरज. समरफलंदाज सत्यवान भोईर. करिश्मा होईल का? ओहो गुडलँड स्पॉट वरून चेंडू उडून सरळ जातो यष्टीरक्षक संकेत भोईरच्या हातात. चेंडू जातो निर्धाव. 2 चेंडू 2 धावसंख्या. 2 चेंडू आणि 2 धावसंख्या झाल्या त्या. निश्चितच आमच्या समालोचन कक्षाच्या समोर मात्र मोठोरी गावातील प्रथम शेठ व्यक्ती जयवंत जोमा भोईर यांचं आगमन होता होता आता मात्र सत्यवान भोईर यांना षटकाच्या साहाय्याने सलामी दिली. जयवंत भोईर सरांना षटकाच्या साहाय्याने संघाची वाढती धावसंख्या झाली 8. 2 चेंडूच्या समाप्ती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 8. धन्यवाद डीजे भोईर. आज मात्र ज्यांचं प्रथम स्मृती दिन म्हणून होतं वसंत दादा भोईर. आज जर ते इथं असते तर निश्चितच लव भोईरांच्या कोट्यामध्ये अजून 100% वातावरण झालं असतं. उत्साह झाला असता पण कालाचा महिमा कालच जाणे आणि वसंत भोईर मात्र आमच्या मधून निघून गेले. आणि या चेंडूवर आले मात्र चौकारच्या सायन संघाची वाढती धावसंख्या झाली ती 9. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडू मध्ये 9 धावसंख्या झाल्या. ते शेखर भोईरच्या बॅट मधून आलाय. एकेरी धावसंख्या सत्यवान भोईरच्या बॅट मधून पुन्हा एकदा लेगच्या दिशेने जाईल का? आणि 1 बाउन चौकार 4 सेंटीमीटर कमी पडला चेंडू आणि जातोय चौकार. 2 धावसंख्येने मुक्तात शेखर भोईर चौकार आलाय. या चौकारच्या सायन संघाची वाढती धावसंख्या झाली ती 13. धन्यवाद डीजे. निश्चितच शेखर भोईर दादा हा राजा निश्चितच दोस्ती दुनियेचा राजा आहे. का त्याच्या समोर जर दुश्मन जरी गेला ना तरी त्याला सडल आता मदत करण्याचा हृदय मात्र ज्याच्याकडे आहे तो मात्र शेखर दादा भोईर. आणि हा चेंडू मात्र जातोय निर्धाव चेंडू. शेखर भोईरचा जर विचार केला पंकजी पाटील सर तर प्रिया पाटील यांच्या घरासमोर मात्र भाऊबंद चषकासाठी स्वतःच्या स्वखर्चाने जाला लावून नेट प्रॅक्टिस ज्यानं केली तोच मात्र शेखर भोईर. आणि मात्र पोच पावती या पहिल्या सामन्यामध्ये मिळाली त्यांच्या मार्फत. तब्बल 5 चेंडूंमध्ये 5 चौकार लागवण्याचा विक्रम ज्यानं केलाय तोच मात्र शेखर भोईर उर्फ फरदीन काजी और टू डीजे. धन्यवाद डीजे. 6 चेंडू मध्ये 13 धावसंख्या उभारल्यात. उर्वरित 12 चेंडू 38 धावसंख्येची गरज. जोपर्यंत सत्यवान भोईर मैदानात तोपर्यंत मात्र अशी असणार आहे. पण मात्र भोईर संघाचा मात्र खंडोबा आरटी भोईर मात्र इथं दिसत नाही.
पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो तिथंच विकी भोईर कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. एकच धावसंख्येवर समाधान मानावं लागतो. एका धावसंख्येने संघाची वाढती धावसंख्या झाली 14. 11 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज. समोर फलंदाज ऑन स्ट्राइक केलेला शेखर भोईर. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. हपारी पद्धतीचा चेंडू होता पण लेग साइडला मारण्याचा मानस होता शेखर भोईर यांचा. चुकतोय चेंडू जातो निर्धाव. 10 चेंडू 37 धावसंख्येची गरज. 10 चेंडूंमध्ये 37 धावसंख्येची गरज असणार आहे. चला ऐस दादा मच्छी मिळाली का बघा. पुन्हा एकदा हपारी पद्धत चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं जेल उडालाय आणि परेश हौशीराम जणू गणू भोईर कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही आणि झेल टिपतोय. पहिला आदरा बसतोय भोईर संघाला शेखर भोईरच्या स्वरूपात. डीजे धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. जर विचार या टीमला फिल्डिंग करणाऱ्या टीमला लव भोईर नाव काय दिलं आम्ही तर सर्वांचं लपडं. संजय गंगाराम भोईर लपडा. दर्शन मनीला भोईर प्रेम. संकेत श्याम भोईर प्रेम. समीर महादेव भोईर लपडा. परेश हौशीराम भोईर लपडा. हौशीराम जणू गणू भोईर लपडा. रोशन संतोष भोईर लपडा. त्याचा बापू संतोष नामदेव भोईर लपडा. त्याचा काका हेमंत नामदेव भोईर लपडा. विकी महादेव भोईर लपडा. नयन चंद्रकांत भोईर लपडा. सचिन चंद्रकांत भोईर लपडा. सूरज हौशीराम भोईर लपडा. बाबा अरेंज मॅरेज वाले पिसाले बघा. किशोर मात्र थर्ड अंपायर झालाय बिमर साठी. चला थर्ड अंपायर चला चेक करायचं आहे. इथं मात्र आम्ही लफडा थांबवलाय आणि आम्ही वळतोय मात्र बिमर साठी. आमचा जिऑन क्रिकचा तिसरा डोला शंकर मात्र रिषभ मात्र जिऑन क्रिकचा शंकर तिसरा डोळा मात्र उघडतायत आणि तिसऱ्या डोळ्यामध्ये आपले पाहत आहेत रिषभ. बिमर साठी मात्र घेतला होता थर्ड अंपायर. तिसरे पंच पंकज जवान पाटील लफडा. नो चेंडू. तिसरे पंच पंकज जवान पाटील यांच्याकडून नो चेंडूचा इशारा आलाय. निश्चितच नो आलाय. नो +1 या 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय तो 15-16च्या घरात. पुढचा चेंडू संकेत भोईरचा समोर फलंदाज सत्यवान भोईर. जोपर्यंत सत्यवान आहे तोपर्यंत सत्यानाश करू शकतोय गोलंदाजांचा सत्यवान भोईर. मात्र बॅटची एज लागली पण तिथं टेन्शन मात्र आरके भोईरला. रोशन याच्या मात्र डोक्याला टेन्शन. तू टेन्शन घेऊ नको. काल रात्र अंधार पडला तरी एका चेंडूचा सामना होईल पण आजच होईल. उडवलाय मात्र लॉंग ऑफच्या दिशेने. तिथं मात्र परेश भोईर क्षेत्ररक्षक हाताला चाटून चेंडू जातोय. गिरीश गोवारी काय निर्णय काय गिरीश गोवारी.
वन बाउन्स चौकार. चौकारच्या सायन संघाची वाढती धावसंख्या झाली ती 20. डीजे निश्चितच धन्यवाद डीजे. या फलंदाजाला मात्र कोल्हापूरला प्रेम झालाय. कोल्हापूरला जाऊन मात्र फलंदाजी सुधारली ती सत्यवान भोईर यानं. कामानिमित्त कोल्हापूरला गेलेत. अंबाबाईचं दर्शन तिथून अंबाबाई आणतील का. पुन्हा एकदा जातो सुजित भोईर याच्याकडे चेंडू. एक धावसंख्या बोलून गेले. एकाच धावसंख्या समाधान मानावं लागतंय. धावसंख्या झाल्या त्या 21. आता 7 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज. आता गोलंदाज कोण असणार आहे. तरी पण मात्र लव भोईरचा आरकेवर विश्वास नसणार आहे. आरके भोईर म्हणतात 6 चेंडू 30 धावसंख्येची गरज. गोलंदाज आरके. 6 चेंडू 30 गोलंदाज आरके. चला लव भोईर टाइमपास करू नका. मात्र येतात नवीन गोलंदाज हिमेश छकडेवाले. पाटणोली येथे झालेल्या मात्र बिनजोड चकड्यामध्ये स्वतः चकडा हाकलला होता हिमेश भोईर यानं आणि बिनजोडची शर्यत मात्र जिंकली होती. तोच मात्र चकडेवाला हिमेश भोईर. मात्र 7 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज. तर फलंदाज सत्यवान भोईर असणार आहे. 5 चेंडू मध्ये उत्तुंग षटकार लागावे लागतील. 6 चेंडू मध्ये 5 फटके ठोकावे लागतील ते सत्यवान भोईर याला. निश्चितच जोशी परिवार मात्र टॉप स्कोरने पुढे गेलाय. जोशी परिवार माहेरकरणींच्या शुभेच्छा आल्या काय आणि जोशी परिवार टॉपला गेला काय. पुन्हा एकदा टॉप साठी माहेरकरणींच्या शुभेच्छा आल्या जोशी परिवारासाठी. अहिल्या जीवन मडवी, हिराबाई सुनील भोईर, कुसुम सुरेश भोईर यांच्याकडून मात्र शुभेच्छा. माहेरकरणींकडून मात्र शुभेच्छा आल्यात त्या जोशी परिवारासाठी. 7 चेंडू 30 ची गरज. आणि मात्र पहिल्या चेंडूवर मात्र गलपास लावून आत्महत्या करते तो सत्यवान भोईर. सफलता प्राप्त करतो हिमेश भोईर. डीजे धन्यवाद डीजे. दत्ता भोईर टीमचा बॉलिंग कोच मात्र पप्पू भोईर मात्र आपल्या ताफ्याकडे जाताना दिसतो. दत्ता भोईरचा आशिष नेहरा पप्पू भोईर. दत्ता भोईर टीमचा बॉलिंग कोच पप्पू भोईर आशिष नेहरा. निश्चितच आज 5:53 झालं. 7:53 सत्यवान भोईर निश्चितच कुर्ल्याला दिसणार. हो सत्यवान भोईर आमच्याकडे बघू नका. तुमची माहिती आमच्यापर्यंत इत्तंभूत येतोय. बाबा मनीष भोईर MS धोनी भोईरांचा MS धोनी मनीष भोईर. निश्चितच मनीष भोईर साठी कुठल्याही भोईर पदाच्या कुठल्याही जर फलंदाजाने षटकार लगावला तर दोस्ती दुनियेतला राजा माणूस शेखरदादा भोईर यांच्याकडून तब्बल षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पुन्हा एकदा धोनी होतोय मिस. धोनीला आलाय टेन्शन. 3 चेंडूचा खेळ संपला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर तिन्ही चेंडू निर्धाव फेकले ते हिमेश भोईर यानं. स्वतःहून मात्र स्ट्राईक रोटेट केली या भोईरांचा धोनी MS धोनी यानं. चला चला जाऊन द्या. पंच जाऊन द्या. चला कायद्यामध्ये बसत नाही. चला कायद्याचं पालन करणारे आमचे पंच हेमंत पाटील आणि प्रवीण सर. आणि हा चेंडू सुद्धा अपेष्टी सोडून जाणार चेंडू. क्वालिफाईड पंचाचा अवांतर चेंडूचा इशारा आलाय. मात्र मनीष भोईर याची फलंदाजी पाहतोय. उभा राहून मात्र संकेत पंडित मात्र फलंदाजी पाहतोय त्याची. ओ स्ट्रेट डावच्या दिशेने लॉंग ऑनच्या ऑफच्या दिशेने चेंडू आलाय. एकच धावसंख्येवर संकेत पंडितचं नाव घेतल्यानंतर मात्र त्याच्या बॅटला चेंडू लागते मनीष भोईरच्या. का हा दबाव मात्र संकेत पंडितचा आहे त्यांच्या बॅच मध्ये. आता शेवटचा चेंडू. सामना मात्र झुकलाय लव भोईर यांच्या दिशेनं.
चला भगत आपली सलामीची जोडी तयार ठेवा भगत परिवार. बघा दत्ता भोईर परिवार फिल्डिंग साठी सज्ज. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू क्रॅकिंग होतोय जाईल सीमारेषेकडे.